GR द्वारे ओबीसींच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम सुरू असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। GR रद्द केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असंही वडेट्टीवार म्हणाले। सरकार जरांगेंपुढे झुकलंय अशी टीका सुद्धा वडेट्टीवार यांनी केली। आरक्षणासाठी तुमच्यात भांडण लावण्याचं काम सुरू आहे, आमच्यात घुसखोरी केली जाण्याचा प्रयत्न हाणून पाडणार असं सुद्धा वडेट्टीवार म्हणाले। शिवाय आमदारकी गेली खड्ड्यात, ओबीसीसाठी मी लढत राहणार असं सुद्धा वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय। विजय वडेट्टीवार यांनी महामोर्चाच्या दरम्यान सगळ्या उपस्थितांना संबोधित करत असताना ही वक्तव्य केलेली आहेत। GR द्वारे ओबीसींच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत वडेट्टीवार यांनी टीका केली। सरकार जरांगेंपुढे झुकलेलं आहे असंही वडेट्टीवार म्हणाले। मूळ गावात समान आडनावाची कुटुंबे व नातेवाईक कुणबा करून बहुसंख्येने राहत असतील तरी त्याला ओबीसी देऊन टाका। काय चाललंय, कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्राला? अरे आमच्यामध्ये भांडण लावायचं काम केलं। हा GR काढला आणि सरकार पुरस्कृत तुमच्या मुळावर उठला हा GR, तुमचा उद्ध्वस्त करणारा हा GR, तुम्हाला बर्बाद करणारा GR आहे। हा GR जर रद्द झाला नाही तो तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय तर म्हणे आम्ही मराठा समाजाला 13,500 कोटी रुपये दिलेत आणि 1.5 लाख मराठा तरुणांना आम्ही लोन दिलं, कर्ज दिलं। मग ओबीसीना किती दिलं? ओबीसी DNA वाल्यानं काय दिलं ओबीसीला? यांना JCB घ्यायला, फोकलॅन घ्यायला, तुमचं स्कॉर्पिओ घ्यायला, धंदे करायला पैसे 13,500 कोटी आणि आमच्या महामंडळाला 500 कोटी, त्यांना 13,500 कोटी आणि ओबीसीच्या मंडळाला 500 कोटी। सारथी तुपाशी आणि महाज्योती उपाशी। हे जे खरं आहे, मी सर्व नेत्यांना सांगतोय आम्ही विरोधात नाही तुमच्या। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका राहिली आहे। मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे यासाठी जरांगे उपोषणाला बसले त्यावेळेस मी तिथे गेलो होतो आणि सांगितलं माझा पाठिंबा। तर आमच्यात घुसखोरी केली तर आम्ही ते सहन करणार नाही, तो प्रयत्न हाणून पाडणार असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। आमदारकी गेली खड्ड्यात, ओबीसीसाठी मी लढत राहणार असं वक्तव्य सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी या ओबीसींच्या महामोर्चाच्या दरम्यान केलेलं आहे। GR रद्द करण्यासंदर्भात आक्रमक भूमिका वडेट्टीवार यांनी मांडलेली आहे।